तर खोक्याचा माज उतरवला जातोय, घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। खोक्याचे अनेक प्रताप गेल्या काही दिवसात समोर आल्याचं आपण पाहिलेलं आहे। हरिण काळविटांची शिकार ते आता वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करत अवैधरित्या हे घर उभारलेलं होतं आणि याच घरामध्ये जंगी पार्ट्या व्हायच्या, मांस शिजवलं जायचं अशी सगळी माहिती समोर येते। दरम्यान खोक्याला इतका माज चढलाच कसा? खोक्याच्या मागे नक्की कुणाचं पाठबळ आहे? खोक्याला कुणी इतकी हिंमत दिली आणि खोक्यावर आतापर्यंत कारवाई का करण्यात आली नाही, या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे जोडलेले आहेत। माधव, आपण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की कुणाचं पाठबळ या खोक्याच्या मागे होतं, या खोक्याचा बोक्या नक्की कोण आहे हे शोधण्याच्या दृष्टीने आता पोलिसांचा तपास सुरू झालेला आहे का? पोलीस गेल्या आठवड्याभरापासून ती चौकशी करतायत। काल स्वतः मी बीडचे SP नवनीत कावत यांच्याशी बोललो। ते म्हणाले की या सगळ्या गुन्ह्यासंदर्भातल्या माहिती आम्ही घेत आहोत, कारण गेली 7-8 दिवस त्याच्या शोधामध्ये पोलीस यंत्रणा काम करत होती। वेगवेगळ्या जवळपास 6 टीम काम करत होत्या आणि त्या 6 टीमला काल सकाळी प्रयागराज मधून त्या खोक्याला अटक केल्यानंतर यश मिळालेलं होतं। त्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुरुवातीला जे 3 गुन्हे दाखल झाले होते, 3 गुन्ह्याच्या अनुषंगानं नेमकं तपासामध्ये काय काय मिळतं याची पूर्ण माहिती, पूर्ण तपास पोलिसांनी केलेला आहे। हा करत असताना तो इतक्या उंचीवर आर्थिकदृष्ट्या इतका सक्षम कसा झाला, त्याचबरोबर त्याची कुणाशी आर्थिक आणि राजकीय घनिष्ठ संबंध होते याची पोलिसांनी चौकशी केलेली आहे। आता पोलीस पूर्ण माहिती द्यायला तयार नाहीत, कारण आता जर माहिती दिली तर पुढच्या काळामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये किंवा सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी अडचणीच्या ठरू शकतात। त्यामुळे काही गोष्टी अजूनही पोलिसांनी माध्यमांसमोर किंवा लोकांसमोर मांडलेल्या नाहीत आणि एक लक्षात येतंय की याचे आर्थिक राजकीय संबंध कुठे कुठे आहेत याचा मात्र शोध घ्यायला पोलिसांनी सुरुवात केलेली आहे। हे करत असताना तो ज्या परिसरामध्ये राहतोय, ज्या परिसरामध्ये तो वाढला, त्याचा विस्तार झाला, त्यानंतर त्याचा माज वाढला, तो कुणामुळे वाढला त्याची आता नावं हळूहळू समोर येऊ शकतात। पण त्यासाठी आणखी काही धागेदोरे पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आल्यानंतर ती नावं येऊ शकतात। विशेषतः आपण जसं बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या सगळ्या तपासानंतर काही नावं पुढे आली होती, काही गोष्टी समोर आल्या होत्या, तशाच पद्धतीनं पुढे येऊ शकतात अशी शक्यता आहे। या घटनेत सुद्धा जे काही साक्षीदार आहेत हे साक्षीदार काही गुप्त साक्षीदार या पोलिसांना सापडण्याची शक्यता आहे। गुप्त साक्षीदाराकडून ही सगळी माहिती सुद्धा मिळू शकते, कारण इतकी वर्ष या परिसरामध्ये दहशत निर्माण करत असताना, नोटा उधळत असताना, नोटांचा माज करत असताना त्याने अनेकांची सोय केलेली आहे। अनेकांना आपण इंग्रजी शब्द वापरतो की सर्व्हिस दिली आहे। असे कोण कोण आहे जे सर्व्हिस घेणारे, त्याला नक्की कोणी साथ दिली हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय। तर खोक्याचा माज उतरवला जातोय, त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। एका बाजूला खोक्याला प्रयागराज म्हणून अटक करण्यात आलेली आहे, उद्या त्याला शिरूर बीडमध्ये आणण्यात येईल आणि न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। त्या न्यायालयामध्ये उद्या काय घडतं, त्याला पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी काय मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये खोक्या भोसलेला इकडं गुन्हेगार म्हणून सिद्ध व्हायचं बाकी आहे, मात्र त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात त्यानं प्राण्यांची शिकार केलेली आहे, काळवीट, हरिण, मोर, सस्यांची त्यांनी शिकार केलेली आहे। पैशांचा माज व्हिडिओमधून समोर येत असतो। अमानुष पद्धतीनं तरुणाला मारहाण केल्याचंही समोर आलेलं आहे आणि आता वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करत थेट तिथं त्यांना त्याचा शीश महल, त्याचा हा ग्लास हाऊस थाटल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे। संपूर्ण काचेचं असं हे घर आहे आणि याच घरामध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट केले गेलेले आहेत, ज्या ठिकाणी मैफिली रंगायच्या आणि ज्या प्राण्यांची शिकार व्हायची त्याच प्राण्यांचं मांस इथे आणून शिजवलं जायचं आणि या पार्ट्या, या मैफिली रंगवण्यासाठी त्यांचे आणखीन कोण कोण साथीदार होते, कोण कोण या खोक्यासोबत होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। खोक्याला कुणी साथ दिली, त्याच्याच बरोबर कोण साथीदार होते आणि त्याच्यावर नक्की कुणाचा वरदहस्त आहे, या सर्व गोष्टींचा तपास करणं महत्त्वाचं ठरत आहे। खोक्या भोसलेच्या घरावर कारवाई होतानाची दृश्य आपण पाहतोय। 7 दिवसांची नोटीस दिली होती, कोणताही उत्तर आलं नाही, त्यानंतर आता त्याचं घर जमीनदोस्त केलं जात आहे। माधव, आपण पाहिलेलं आहे की खोक्या भोसले यानं ज्या पद्धतीनं त्याचा एक दहशत या संपूर्ण विभागामध्ये निर्माण केली होती, तर अर्थातच त्याच्याबरोबर अनेक साथीदार असणार। त्या साथीदारांना सध्या ताब्यात घेण्यात आलेले आहे का, ज्यांच्याकडून त्याच्याविषयी अधिकची माहिती कळू शकेल?
अद्यापर्यंत त्याचा जो कोणी साथीदार आहे किंवा त्याच्या सोबतीला आतापर्यंत जे कोणी या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते त्या संदर्भातली तपास पोलीस करतायत. बीड पोलिसांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत त्याला अरेस्ट करता येत नाही त्याचे धागेदोरे सापडता येत नव्हते. आता त्याला अरेस्ट केल्यानंतर तिकडे प्रयागराज पोलिसांकडची सगळी सिस्टीम जी आहे कायदेशीर प्रक्रिया आहे ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला आज पुण्यामध्ये रात्री 6च्या सुमारास म्हणजे थोड्याच वेळात तो पुण्याच्या विमानतळावर आणलं जाईल आणि तिथून तो बीड आणि शिरूरला येईल. त्या दरम्यानच्या काळामध्ये त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलाय, कारण त्याला अटक झाल्यानंतर त्याच्या सोबतचे लोक फरार होऊ शकतात किंवा ते सुद्धा पोलिसांपासून दूर जाऊ शकतात किंवा ते सापडू शकणार नाहीत याची भीती पोलिसांना आहे. आणि त्यामुळं आपल्याला मी जी माहिती घेतली आहे त्यावरून असं लक्षात येतं की काही जण त्याच्या संपर्कात असलेली लोक पोलिसांच्या नजरकैदेत सुद्धा असू शकतात. कारण पोलिसांनी सगळ्यांना वॉच ठेवलेला आहे की जर समजा त्याच्यामध्ये त्यांनी जर जबाबामध्ये नाव दिलं किंवा चौकशीमध्ये समोर आलं तर त्याला लगेच अटक करू शकतात किंवा ताब्यात घेऊ शकतात. कारण ह्या सगळ्या चौकशीमध्ये जी नावं आलेली त्या सगळ्यांची नावं ट्रेस झाल्यानंतर ते कुठं आहेत हे सगळं पोलिसांनी करून ठेवल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळं हा खोक्या उर्फ सतीश भोसले जेव्हापासून ही सगळे कारनामे करत होता त्या कारनाम्याच्या वेळेस कोणीही त्याची तक्रार करण्यासाठी धजावत नव्हतं. पण मागच्या 2-3 आठवड्यापूर्वी ढाकणे कुटुंबियांना हरणारा मारू नको म्हणून ज्यावेळेस प्रतिकार केला त्यावेळेस त्यांना जबर मारहाण केली होती. ती मारहाण बघितल्यानंतर अक्षरशः थरकाप उडतो आणि तितका संताप येतो. आणि त्यानंतर मात्र पोलीस आणि वन विभाग हे दोघे अलर्ट झाले. सुरुवातीला पोलिसांकडे कारवाई झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार झाल्यानंतर पोलीस अलर्ट झाले होते. पण हा सगळा कारनामा त्याचा की एका वन विभागाच्या जमिनीवर तो आपलं स्वतःचं घर थाटतो, ऑफिस थाटतो, लोकांना मेजवान्या देत असतो, बड्या लोकांची बडदास्त करत असतो. हे सगळं लक्षात आल्यानंतर मग वन विभागाचं लक्ष गेलं आणि वन विभागाने चौकशी केल्यानंतर त्या शिरूर मधल्या गट नंबर 51 मध्ये तो अवैधरित्या त्या जमिनीवर स्वतःचं घर बांधलं होता. शीश महाल सारखा त्यांनी महाल उभा केला होता. आता तोडता वन विभागाच्या JCBच्या कर्मचाऱ्याला सुद्धा नाकीनऊ आल्यासारखं दिसतंय. कारण इतकं मोठं बांधकाम केलेलं होतं जणू काही शहरातला एखादा बंगला असतो, एखादा परिसर फार्म हाऊस असतो त्याच्या पद्धतीनं ते सगळं बांधकाम केलं होतं. कोट्यवधी लाखो रुपये त्या बांधकामासाठी खर्च केल्याचं दिसतं आहे. नुसता ग्लास काच तिथे दिसतो आहे आणि महागड्या वस्तू त्या ठिकाणी आहेत. हे सगळं करताना त्यांनी एक मोठा हॉल उभा केलेला आहे. आता तो पूर्ण पाडलेला आहे, आपण व्हिडिओमध्ये दाखवतोय. तो हॉल पूर्ण उद्ध्वस्त केलेला आहे. त्याच्या परिसरामध्ये पार्किंगसाठी जी जागा होती त्या पार्किंगला वेगवेगळे शेड करण्यात आले होते. त्यासाठी मोठमोठे लोखंडी बॅरिकेड्स लावलेले आहेत ते सुद्धा तोडून टाकले आहे. त्यासोबतच त्यांनी किचन तयार केलं होतं. किचन इतकं की हॉटेल जणू एक हॉटेलचं किचन असतं त्याच्या पद्धतीनं त्या किचनमध्ये सगळी साधनं होती. आणि त्या किचनमध्ये तो जो कारनामे करायचा ना की वेगवेगळी हरणं असेल, मोर असतील, ससे असतील, घोरपडी असेल, अशा वेगवेगळ्या प्राण्यांची शिकार करून तिथं ते मांस तिथे शिजवायचा आणि तिथं त्याची मेजवानी करायला द्यायचा, तो स्वतः खायचा. आणि त्यामुळं त्याला पोचणारे खूप होते असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. आता एक तक्रारदार समोर येतील पण जे तक्रारदार आहेत जे आता साक्षीदार असतील ते गुप्त साक्षीदारांची संख्या जास्त असू शकते. कारण या सगळ्या प्रकरणामध्ये गंभीर गुन्हे जर त्या खोक्या सतीश उर्फवर लावला तर तो काही वर्ष जेलमध्ये राहू शकतो. नाहीतर थोड्या दिवसात तो जामिनावर बाहेर पडला तर मग ज्यांनी साक्षी दिली आहे त्याला अडचण होऊ शकते अशी काही जणांची भीती आहे. त्यामुळं जमेल तसं त्याचे जे कारनामे आहेत ते पोलिसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो अशी माहिती मिळते आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी कारवाई झालेली आहे ही कारवाईचा पहिला टप्पा आहे. म्हणजे त्याला मोठा झटका बसणार आहे की आतापर्यंत त्याला असं वाटत होतं की सगळी यंत्रणा म्हणजे प्रशासकीय यंत्रणा असेल, पोलीस यंत्रणा असेल, वन विभाग असेल, सरकारी यंत्रणा असेल ती आपल्यासाठी काम करत होती, आपलं भलं बघत होती, आपल्याला कोणीच हात लावत नव्हते. आता त्याचा एक माज होता आणि तो माज आता उतरवलेला आहे. वन विभागाने कारवाई केली, अजून पोलीस तर कारवाई करायला सुरुवात करायची. ते पोलिसांच्या मदतीने ही सगळी कारवाई झाल्यानंतर त्याला धक्का बसणं ही 100% खरं आहे. पण त्यासोबतच आता मी त्याची वहिनी, त्याचा भाऊ, त्याची बायको ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये असल्याची शक्यता आहे. कारण वन विभागाने या तिघांच्या नावानं नोटीस पाठवलेली आहे 7 दिवसामध्ये सगळं काढून टाका. पण ते काही काढली नाही, कोणी त्याचं उत्तर सुद्धा दिलं नाही. त्यामुळे थेट कारवाईला सुरुवात झालेली आहे. नक्कीच आता कारवाईला इथं सुरुवात झालेली आहे. आपण सांगितल्याप्रमाणे गुप्त साक्षीदार मोठ्या प्रमाणात पुढे येऊ शकतात. कारण की आधी सुद्धा ज्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर त्यानं वार केलेला आहे. त्यांना मारहाण केल्याचं समोर आलेलं आहे.